राज्यातील 29 महापालिका निवडणुकांसाठी मतदान होण्यास अवघे 12 दिवस शिल्लक आहेत आणि निकाल जाहीर व्हायला 13 दिवस बाकी आहेत। मात्र या निवडणुकांआधीच राज्यभरात एकूण 67 उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे। मात्र मुंबईसह राज्यातील बिनविरोध निवडणुकांची चौकशी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत। विरोधी उमेदवारांवर दबाव, आमिष किंवा जबरदस्ती करून नामनिर्देशन मागे घेण्यास भाग पाडलं गेलंय का याची तपासणी करण्यात येणार आहे। चौकशी पूर्ण होईपर्यंत बिनविरोध निवडींची विजय घोषणा केली जाणार नाही, अशी माहितीही राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे। केडीएमसीत भाजपाचे 14 व शिवसेना शिंदे गटाचे 6 उमेदवार तसेच पिंपरी चिंचवड, जळगाव, छत्रपती संभाजीनगर इथं किमान एक भाजपा उमेदवार बिनविरोध निवडून आलाय। कुलाबातील 3 प्रभागांमध्ये काँग्रेस, जनता दल व आपचे उमेदवारांनी दबावाखाली नामनिर्देशन न स्वीकारल्याचा आरोप केला असून या प्रकरणाची ही चौकशी होणार आहे। आयोगाने मुंबई महापालिका आयुक्त व वॉर्ड 1 कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे निर्देश दिले आहेत। विनयभंग सिद्ध झाल्यास निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते।